नमस्कार मित्रांनो, मराठी मीडियमच्या मुलांसाठी 12th बोर्ड सिलेबसच्या काही कविता ह्या थोड्या मराठीतून समजावून सांगणार आहे मी. आणि सगळ्यात पहिली कविता आहे तुमची सॉन्ग ऑफ द ओपन रोड, जी वॉल्ट व्हिटमन यांनी कंपोज केलेली आहे. आणि ॲक्च्युली ते एसेइस्ट होते आणि जर्नलिस्ट पण होते आणि अमेरिकन पोएट म्हणून पण प्रसिद्ध होते. ह्या गोष्टी मला ह्यासाठी लक्षात ठेवायच्या आहे की तुम्हाला ॲप्रिसिएशन जेव्हा लिहावं लागतं तर त्याच्यामध्ये तुम्हाला कवीची माहिती पण द्यावी लागते. आणि पर्टिक्युलरली त्यांना द फादर ऑफ फ्री वर्स म्हणजे कसं मुक्त छंदामध्ये लिहिलेली कविता, त्याला असं राईम स्कीम वगैरे काही पर्टिक्युलर राहत नाही. तर अशी ती कविता त्यांनी कंपोज करण्यामध्ये त्यांचा हातखंडा होता. त्यानंतर ही लिव्ज ऑफ ग्रास त्यांनी 1855मध्ये पब्लिश केली होती. आणि त्याच्यामध्ये पर्टिक्युलरली लिव्ज ऑफ ग्रासमधनं ही सॉन्ग ऑफ द ओपन रोड घेतलेलं आहे. आणि ही अतिशय सुंदर कविता आहे. या कवितेमधून सेल्फ अवेअरनेस म्हणजे स्वतःविषयीची जागृती, आपण स्वतः कोण आहोत, काय करू शकतो, स्वतःचं पोटेन्शियल आपण स्वतः ओळखणं, तर हे फार महत्त्वाचं असतं. कारण बरेच वेळेला आयुष्य निघून जातं आणि आपल्याला आपलं कॅलिबर काय तेच कळत नाही. तर त्यासाठी अगदी तुमच्या सिलेबसच्या सुरुवातीलाच त्यांनी ही सुंदर कविता दिलेली आहे, ह्यासाठी की तुम्ही तुमचा योग्य मार्ग निवडावा. कारण सॉन्ग ऑफ द ओपन रोड हे म्हणजे रूपकात्मक तुम्ही जीवनाचा प्रवास आणि कोणता मार्ग निवडावा ह्यासाठीच ही कविता तुम्हाला देण्यात आलेली आहे. आता ह्यामधून त्यांनी सांगितलेलं आहे की तुमच्या जीवनाचा प्रवास करताना तुम्ही तो तुमच्या स्वेच्छेने जर तुम्ही रस्ता निवडला तर तो तुम्हाला जास्त सुकर होतो, असं त्यांचं म्हणणं आहे. आणि जीवनाच्या प्रवासामध्ये जे काही तुम्हाला अडचणी येत असतात किंवा जे काही धडे शिकवले जातात ते तुम्हाला कुठल्याही शाळेत किंवा महाविद्यालयात शिकवले जात नाही. तर जीवनाच्या प्रवासात हे स्वतःच्या विजडमने, शहाणपणाने स्वतःला हे स्वतःचे मार्ग निवडायचा असतो आणि शिकायचे असतात ह्या गोष्टी. आणि आता त्यांनी म्हटलेलं आहे की जो आपण रस्ता निवडतो तेव्हा हा रस्ता जेव्हा निवडतो तेव्हा गरिबांचा रस्ता हा आणि श्रीमंतांचा रस्ता हा असं काहीही त्यात विभाजन नसतं. सगळ्यांना एकाच रस्त्याने शेवटपर्यंत पार करायचं असतं. तसंच हा रस्ता तुम्हाला एकमेकाशी जुळवून ठेवण्यालासुद्धा मदत करत असतो. लोकांशी जुळवायला मदत करतो रस्ता, तर गावागावांशी जुळवायला, शहरांशी, तसंच विदेशाशी जुळवायलासुद्धा तुमच्या जीवनाचा प्रवास तुम्हाला मदत करत असतो. या ठिकाणी रस्ता तुम्हाला काय रूपक दाखवत आहे, तर मोबिलिटी म्हणजे चालना. तुमचं जीवन सतत चलनात्मक असलं पाहिजे, कुठेच तुम्ही थांबायला नको. आणि तसंच तुम्ही जिथून सुरुवात कराल त्याचा कुठे ना कुठे हा शेवट असतोच. आणि तो शेवट तुम्ही नक्कीच कुठेतरी नवीन काहीतरी शोधलेलं असतं, त्या ठिकाणी तुम्हाला जाऊन पोचायचं असतो. तर असा हा जीवनाचा रस्ता त्यांनी म्हटलेला आहे की तुम्ही निवडताना तुम्ही तुमच्या स्वेच्छेने निवडला पाहिजे. आणि तसंच ते म्हणतात की त्यांना ते कोणाविषयी बिलकुल आर्ग्यू करत नाही, की जे लोक एकाच जागी थांबून राहिलेले आहेत त्या लोकांविषयी त्यांना काही विशेष अशी कंप्लेंट नाही आहे त्यांच्याविषयी. हां, असेल आहे, जे लोक एका जागी थांबून जातात त्यांना कदाचित त्या ठिकाणची हॉस्पिटॅलिटी म्हणजे जे आदर सत्कार असतो तो खूप आवडलेला असेल आहे, म्हणून ते एका जागी थांबून जातात. परंतु असं थांबणं त्यांना पसंत नाही आहे. तर आता आपण कविता बघूया. ते म्हणतात की बघा, मी निघालो, माझ्यासमोर जग कसं आहे की एकदम हेल्दी आहे, सशक्त, फ्री, मुक्त असं जग माझ्यासमोर आहे, उभं आहे. आणि तिथे मी माझं पूर्णपणे मन हलकं केलेलं आहे. आणि त्या रस्त्यावरती त्या जगाच्या त्या प्रवासासाठी मी हा रस्ता माझ्या जीवनाचा निवडलेला आहे. यात मला कुणीही जबरदस्ती केलेली नाही आहे, मी माझ्या मनाने हा रस्ता निवडलेला आहे. माझ्यासमोर हा लाँग ब्राऊन पाथ जो आहे, यामध्ये बरेच खाचखळगे राहणार आहेत, बरेच डिफिकल्टीज राहणार आहेत. तर परंतु मी हा रस्ता जिकडे जिकडे जाईल तिकडे तिकडे मी माझ्या जीवन प्रवासामध्ये जात राहणार आहे. ह्यानंतर मी कुठलंच माझ्यासाठी गुडलक मागणार नाही आहे, कारण मला पूर्णपणे आत्मविश्वास आहे की माझ्यातच गुडलक, माझं जे चांगलं नशीब आहे
मी स्वतःच एक चांगला नशिबाचा व्यक्ती आहे. मला इतरांकडनं कुणाकडनंही गुड लक मागायची गरज नाही आहे. ह्यानंतर मी कधीच कंप्लेंटसुद्धा करणार आहे, व्हिम्पर नो मोर. आणि मी कुठलंच कार्यसुद्धा पुढे ढकलणार नाही आहे, पोस्टपोन नो मोर. मला नीड नथिंग, मला काहीच कशाचीच गरज नाही आहे. खूप झाल्या कंप्लेंट्स. आता लोकांनी माझ्या अगदी लायब्ररीमध्ये जसं ढिगभर पुस्तकं असतात तेवढ्या कंप्लेंट्स माझ्याशी लोकांनी केलेल्या आहे. आणि कितीतरी त्यांनी माझ्यावरती कोरलस क्रिटिसिझम, म्हणजे त्यांनी माझ्यावरती इतकी टीका केलेली आहे, हा काय करणार आहे, मोठा माहिती आहे, मोठा पुढेच जाणार आहे, अशा ज्या आपल्या जीवनात टीका होत असतात अशा प्रकारच्या टीका लोकांनी माझ्यावर खूप केल्या, की हा काहीच नाही करू शकणार, बघूया ना असं काय करून दाखवणार आहे, स्वतःच्या मर्जीने चालला आहे तो. पण मी ह्या सगळ्या गोष्टींना इग्नोर करणार आहे, कारण की मी स्ट्रॉंग आहे, मी सशक्त आहे, आय एम कंटेंट, मी समाधानी आहे. आय ट्रॅव्हल द ओपन रोड, मी अगदी मुक्त रस्त्याने संचार करत निघणार आहे माझ्यासाठी, कारण की द अर्थ दॅट इज सफिशियंट. माझ्यासाठी ही पृथ्वी एकदम पुरेशी आहे माझ्या पूर्ण गरजा भागवायला. मला काही गरज नाही आहे आकाशातल्या ग्रहताऱ्यांची. आय डू नॉट वॉन्ट द कॉन्स्टलेशन्स एनी नियरर. माझ्या जवळ प्रतिभाशाली बुद्धिमान लोकांचा, ज्याप्रमाणे आकाशात ग्रहतारे चमकत असतात त्याचप्रमाणे आसपास काही बुद्धिमान लोकंसुद्धा आपले असतात, जे की आपल्याला बरेचदा मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करत असतात. परंतु मला न ग्रहताऱ्यांची सोबत हवी आहे ना त्या बुद्धिमान लोकांची. आय नो दे आर व्हेरी वेल वेअर दे आर. मला माहिती आहे ते जिथे आहेत तिथे ठीक आहेत. त्यांची गरज कुणाला आहे? आय नो दे सफाईस फॉर दोज हू बिलॉंग टू देम. ते त्यांच्याकरता आहेत ज्यांना त्यांची गरज आहे. त्यांना ॲडवाईस द्यावा. मला त्यांच्या कुठल्याही सल्ल्याची गरज नाही. स्टील हिअर आय कॅरी माय ओल्ड डिलिशियस बर्डन्स. पण तुम्हाला सांगू का मित्रांनो, तरीसुद्धा मी एक अतिशय गोड असं ओझं माझ्या मनावरती घेऊन सतत चालत आहे. आय कॅरी दे मेन अँड विमेन, आय कॅरी दे विथ मी व्हेर एव्हर आय गो. मी जिथे जिथे जातो तिथे तिथे ते गोड ओझं मी सोबत घेऊन चालत असतो. त्यामध्ये कितीतरी आठवणी आहेत, कितीतरी माणसांच्या, पुरुषांच्या, तर कितीतरी स्त्रियांच्या आठवणी आहेत. पण ते गोड ओझं मी सतत वागवत असतो आणि त्या माझ्या पास्ट मेमरीज आहेत. मी त्यांना कसं विसरू? आय स्वेअर इट इज इम्पॉसिबल फॉर मी टू गेट रीड ऑफ देम. मी शपथ खाऊन सांगतो की मी हे विसरूच शकत नाही. मी त्या लोकांना विसरू शकत नाही. त्यात कितीतरी माझे चांगले मित्र, नातेवाईक आहेत. मी कसं त्यांना विसरू? आय एम फिल्ड विथ देम अँड आय विल फिल देम इन रिटर्न. मी त्या सगळ्यांच्या स्मृतींनी माझं मन भरलेलं आहे आणि ते कायम भरून राहणार आहे. आणि त्यांच्या त्या सहज मी या जीवनाच्या प्रवासावरती जे काय खाचखळगे आहे ते सहन करत पुढे पुढे सरकत जाणार आहे. मला थांबणं आवडत नाही, कारण की मला माहिती आहे हा जो जीवनाचा प्रवास आहे त्याचा रस्ता मी माझा निवडलेला आहे.